ज्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ते मराठा आरक्षणाचे नेतृत्व सन्माननीय आमदार नितेजी राणे साहेब आपल्याला संबोधित करताय। मराठा आरक्षणासाठी नाशिक येथे एल्गार मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक सन्मान्य माजी आमदार कोकाटे साहेब, माजी खासदार सन्मान्य पाटील साहेब, सन्मान्य राजेंद्र कोंद्रेजी, आमचे सहकारी सन्मान्य सतीश चव्हाणजी, सन्मान्य किशोर चव्हाणजी, सन्मान्य अविनाश खापेजी, सन्मान्य चंद्रकांत बनकरजी, सन्मान्य विक्रम मराठेजी, सन्मान्य विठ्ठलराजे डगलेजी उगलेजी, सन्मान्य भिसेजी, सन्मान्य सौ खैरे मॅडम, सन्मान्य अरुण वाघजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मराठा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष, प्रमुख इकडचे अध्यक्ष, सर्वच प्रमुख पदाधिकारी, स्वाभिमान संघटनेचे सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, सर्वच ज्येष्ठ नागरिक, उपस्थित बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, सगळ्यांचीच नावं घेतली असे वाटतं। कोण राहून गेला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। काही बोलण्या अगोदर माझ्या आपल्या ह्या कार्यक्रम लांबवल्यामुळे आपल्या नंतरच्या ज्या कार्यक्रमासाठी जे विद्यार्थी इथे आलेले आहेत त्यांची जी गैरसोय झाली त्यासाठी मी मनापासून त्यांची दिलगिरी व्यक्त करतो। बांधवांनो, हा मराठा आरक्षणाचा एल्गार मेळावा कोल्हापूर आणि नंतर नांदेड नंतर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण इथे आयोजित केलेला आहे। सर्वात प्रथम मी सगळ्याच संघटनेच्या प्रतिनिधींना मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करेन की जे काही इंग्रजांनी आपल्याबद्दल मराठ्यांबद्दल लिहिलेलं की मराठ्यांना तुम्हाला हरवायचं असेल तर त्यांना आपसामध्ये भांडवा किंवा भांडण लावा, ते आपण सर्वजणांनी एकत्र आल्यामुळे आज खऱ्या अर्थाने त्यांना आपण शह दिलेला आहे आणि त्याबद्दल मला आपल्यावर सार्थ अभिमान आहे। ज्या दिवसापासून इकडच्या नाशिकच्या सर्वच संघटना माझ्याकडे आल्या त्यांनी माझ्याकडे चर्चा केली की अशा अशा पद्धतीने आम्हालाही मराठ्यांच्या या आरक्षणाच्या निमित्ताने एक मेळावा घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर ही तयारी तुम्ही सुरू केली आणि अतिशय जोमाने आणि जिद्दीने एक चांगलं वातावरण आपण इथे आज करून दाखवलं। यासाठी खऱ्या अर्थाने मी आपल्या सर्वांचा अभिमान किंवा अभिनंदन करतो। जे काय या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत जे काय वातावरण पाहायला मिळालं, बसला असताना मागच्या बॅकस्टेज मध्ये कोण काय आम्हाला बोलायचं आहे म्हणून भांडतायत, हे आमचे मधूनच येऊन आमचे सन्मान्य जे काय मफलर घालून बसलेत, नाशिकचे कदाचित केजरीवाल असतील।
आमच्या इथे जसं बोलता ना तसं त्यांच्या इथे पण जाऊन बोला. आमच्या इथे बोलायचं नाही. शांत बसा, शांत बसा. आम्ही ऐकून घेतोय ना म्हणून आज आरक्षण मागायला लागतं, एक लक्षात ठेवा. शांत बसा, शांत बसा. बस झालं. आम्ही खुर्ची दिली ना, बस तेवढंच लक्षात ठेवा. म्हणून हे सगळंच वातावरण पाहून अतिशय आनंद वाटला की आजही आमच्या मराठ्यांचं रक्त सळसळत आहे. आजही रक्त गरम होत आहे. नाही तर कुठे ना कुठेतरी मध्ये वाटायला लागायचं की जे काही महाराष्ट्रामध्ये होत आहे, ज्या काही घटना ऐकायला मिळत आहेत, त्यानंतर नेमकं मराठ्यांचं रक्त आजही सळसळतं का हे विचारण्याची वेळ आली आहे असं मला मनापासून वाटत होतं. आमचे डॉक्टर कोटवालजी आहेत, डॉक्टर आहेत. त्यांना मी कार्यक्रमाच्या अगोदर विचारलं की बाबा तुमच्याकडे काय रक्त तपासणीची काय सिरिंज बिरिंज असेल ते द्या. 2-3 मराठ्यांचे रक्त काढतो आणि लॅबोरेटरीमध्ये पाठवतो. की बाबा ह्याच तो मराठ्यांचं रक्त आहे ना जो आमच्या शिवरायांबरोबर राहून आणि शिवरायांबरोबर काम करून आमचा हा महाराष्ट्र आम्हाला मिळवला, हाच तो काय तो मराठ्यांचं रक्त आहे ना. ही विचारण्याची वेळ आपल्याला आलेली आहे. हे व्यासपीठ कशासाठी आहे? हे काय राजकीय व्यासपीठ नाही. मी काय इकडे काँग्रेसचा आमदार म्हणून तुमच्या समोर उपस्थित नाही. जे काय व्यासपीठावर जे काय मान्यवर बसलाय, आम्ही काय एक दुसऱ्याचे पाय खेचण्यासाठी राजकीय पुढारी म्हणून आलेलो नाही. आमच्या कोकाटे साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं, कुठलाही रंग लागायचा अगोदर, कुठलाही झेंडा हातात घेण्याच्या अगोदर आम्ही सर्वात पहिले शिवरायांचे मावळे म्हणून आम्ही इथे उपस्थित राहिलोय. हे तुम्हाला या माझ्या माध्यमातून सांगतो. कुठल्याही रंगाचा कुठल्याही झेंड्याचा वास आमच्याकडे नाही. नाही चालणार. सगळे पक्ष राहून दे या सभागृहाच्या बाजूला, बाहेर राहून दे. आमचा मराठा समाज, बहुजन समाज आज आम्हाला जो का राग आहे, चीड आहे, जी काय आमच्या तरुणांबद्दल चिंता आहे, ती चिंता व्यक्त करण्यासाठी, तो राग दाखवण्यासाठी आज आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतोय. काय चाललंय आपल्या या महाराष्ट्रामध्ये? काय चाललंय आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये? जरा विचार करा. ज्या काही घटना घडत आहेत त्या घटना ऐकल्यानंतर आपल्याला का राग येत नाही, का द्वेष आपल्याला का त्यांच्या अंगावर झालेला येत नाही, हे मला कळत नाही. मराठ्यांचे मेळावे असतात तेव्हा अंगावर येतात, तेव्हाच सगळे काय आतमध्ये केरोसिन जागे होतं. पण जिथे केरोसिन पेटलं पाहिजे तिथे कोण बोलत नाही. पाय वरती करून आपल्या अंगावर मुततायत तरी कोण बोलायला तयार नाही. आमच्यातले कोण बोलले तर लगेच कॉलर पकडायला येतात. वैयक्तिक टीका करू नका. अहो, जेव्हा आमच्या शिवरायांबद्दल, आमच्या राजमाता जिजाऊंबद्दल कोण काय बोलतात, लिहितात, तेव्हा तुमचा हा राग कुठे राहतो? तेव्हा का नाही जात त्यांच्या अंगावर? का नाही गेलात तुम्ही महाराष्ट्र भूषणच्या कार्यक्रमामध्ये आणि उधळून लावलात? हा प्रश्न पण मला तुम्हाला विचारायचा आहे. का गेला नाही? हे वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये, ह्याबद्दल आपण लोकांनी इथे लक्ष वेधलं पाहिजे. आहोत आम्ही सगळे एकत्र आणि एकत्र राहणार. काही चिंता नाही. बॅनरवर फोटो टाकायचा नाही टाका, नाव लावायचं नका लावू, काही फरक पडत नाही. आता या मैदानामध्ये आम्ही उतरलो आहे ना, या मराठ्यांना आरक्षण मिळवल्याशिवाय घरी परत जाणार नाही, एवढं तुम्हाला शब्द मी तुम्हाला देतो. मान सन्मान हा विषय आता नंतरचा. आम्हाला उत्तर पुढच्या पिढीला द्यायचं आहे. जे का आमचे तरुण गावागावामध्ये बसून अश्रू काढतात, त्यांचे आई वडील चिंतेमध्ये घरी बसलेत की माझ्या मुलीला शिकवलं, एवढं हिमतीने शिकवल्यानंतर पण
फक्त आरक्षण या मुद्द्यावर नोकरी भेटत नाही हे चिंता करणाऱ्या आई वडिलांसाठी आम्ही आज मैदानात उतरलो, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यांच्यासाठी मैदानात उतरलो. कोंद्रे साहेबांनी आपला विचार मांडत असताना अतिशय चांगले तांत्रिक मुद्दे सांगितले. कोंद्रे साहेब, मला तुम्ही साहेबांना पण चांगले सगळी माहिती पुरवली. तुम्ही तुमच्या विचार ऐकल्यानंतर माझ्याही माहितीमध्ये किंवा ज्ञानामध्ये भर पडले, हे मी निश्चित पद्धतीने तुम्हाला सांगेन, निश्चित पद्धतीने सांग. पण आमचा त्याच्या अगोदरचा मुद्दा आहे, न्यायालयामध्ये जे काही करायचंय निश्चित पद्धतीने करायला लावू. पण आमचा असा प्रश्न आहे की हे जे राज्यकर्ते आहेत, हे जे काही वातावरण महाराष्ट्रामध्ये पेटलंय, ह्या राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती किंवा मानसिकता आम्हाला आरक्षण देण्याची आहे का, हा प्रश्न आमच्या लोकांचा आहे. हा प्रश्न आमच्या लोकांचा आहे. ज्या काही घटना घडत आहेत, जे काही मुद्दे समोर उपस्थित केले जात आहेत, जे काही व्हॉट्सअपवर मेसेजेस दाखवले जात आहेत, त्यानंतर ह्यांच्याकडून आम्ही अपेक्षा ठेवायची का, हा प्रश्नाचे उत्तर पहिला आम्हाला मिळालं पाहिजे. नाहीतर समित्या, आता ही जी काही नवीन समिती बनली आहे तावड्यांची, अशा असंख्य समित्यांच्या मिटिंग होतील. 8-9 मिटिंग या एका वर्षामध्ये झाल्यात. काय झालं त्या मिटिंग मध्ये? एकाची तरी बातमी आमच्या पत्रकार मित्रांना बनवण्यासारखी वाटली? कोणी येऊन सांगितलं 1 वर्षामध्ये की बाबा मराठा आरक्षणाबद्दल ह्या काही 8-9 बैठका ज्या झाल्यात, त्या बैठकांचा निष्कर्ष असा आहे, माहिती अशी आहे? कोणीही आपल्याला सांगितलं? कोणीही सांगू शकतं? मग किती वाट पाहायची? का वाट पाहायची? म्हणून मुळामध्ये ह्या सगळ्यांची मानसिकता आहे का, ह्यांची इच्छाशक्ती आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अहो, महाराष्ट्र भूषण वरून जी काही घटना घडत आल्या आहेत, आपल्या नाकावर ठेचून तोंडावर थुकून महाराष्ट्र भूषण अशा व्यक्तीला दिलं गेलं ज्यांनी आपल्या शिवरायांबद्दल, आपल्या राजमाता जिजाऊंबद्दल खोटी माहिती देऊन इतिहास नवीन करून महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात पोहोचवला. अशा लोकांना तुम्ही महाराष्ट्र भूषण देता, त्याच्या सत्काराला तुम्ही जाता, आणि ह्या सरकाराकडून जे अशा व्यक्तीला महाराष्ट्र भूषण देतात, त्याचा सत्कार करतात, त्या लोकांकडून तुम्ही मराठा आरक्षणाची अपेक्षा करताय? तुम्हाला वाटतं तुम्हाला भेटेल मराठा आरक्षण? विनोद तावडे जे समितीचे अध्यक्ष आहेत, ते त्या महाराष्ट्र भूषणच्या कार्यक्रमामध्ये बघा, त्यांचं भाषण ऐका. भाषण काय दिलंय? भाषण युट्यूबवर आहे. विनोद तावडे म्हणतात, बाबासाहेब पुरंदरेंनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांना घराघरामध्ये पोचवलं. विचार करा, बाबासाहेब पुरंदरेंनी शिवरायांना घराघरात पोचवलं. आपल्या शिवरायांबद्दल काय खोटी माहिती लिहिली आहे? वडिलांचं नाव काय, शिवरायांचं, आणि त्यांच्या त्या कोंडव आहेत किंवा बाकीच्या लोकांचं गोत्र एक केलेलं आहे. अशा माणसाला तुम्ही महाराष्ट्र भूषण देता? शिवरायांच्या तोंडी वडील म्हणून त्यांच्याबद्दल उल्लेख करायला लावतात. अशा माणसाला तुम्ही महाराष्ट्र भूषण देता? आणि मग सांगायचं की पुरंदरेंनी महाराजांना घराघरामध्ये पोचवलं. असं घराघरामध्ये पोचवलं, त्याबद्दल राग येत नाही? त्या कार्यक्रम उधळायसारखं वाटत नाही? ह्याची चिंता आम्हाला आहे. म्हणून आम्हाला वाटतं की ह्या सरकाराची इच्छाशक्ती आहे का, हे आम्हाला देणार आहेत का, हे मूळ कारण आहे. ह्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतोय. नाही तर वकील येतील, केसेसची तारखा पडतील, असंख्य विषय पडतील, पण पुढे काय होणार नाही हे लक्षात ठेवा. कारण का सरकार, मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत, हे तुम्ही विसरता कामा नाही. विसरता कामा नाही. फडणवीस नावाचा आडनावाचा माणूस मराठ्यांना कधी आरक्षण देईल का, ह्याचा पहिला पद्धती विचार करा. विचार करा. उगाच आज मिळणार, उद्या मिळणार, आपले कपडे घालून तयार आहे. यांची हिंमत नाही होणार हो, यांची लायकी नाही देण्याची आपल्याला. काही दिवसा अगोदर
व्हॉट्सॲपवर एक मेसेज फिरत होता, मुद्दामून तुम्हाला वाचून दाखवण्यासाठी आणलाय, म्हणून तुम्हाला कळेल कुठल्या पद्धतीने काय चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये. अवधूत गुप्तेवर कुठला तरी वाद मध्ये आला, त्यानंतर वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर हा मेसेज फिरत होता, मुद्दामून वाचून दाखवतो, ऐकून घ्या. अवधूत गुप्ते यांच्या समर्थनात मोबाईलवर फॉरवर्ड होणारा हा एक मेसेज. ब्राह्मण आहेत तर मराठी चित्रपटसृष्टी व संगीत नाट्यसृष्टी अस्तित्वात टिकून आहे. बाकीचे असे किती फॅन्ड्री आले आणि गेले. आता कालचंच एक उदाहरण देतो. काल सगळ्यांनी चला हवा येऊन द्या कट्ट्यावर स्पेशल बघितलं असेलच. सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, पुष्कर श्रोत्री, सुबोध भावे, महेश काळे, निखिल साने, मृण्मयी देशपांडे, अमृता खानविलकर. आता अजून काय हवंय? होते काय यात? माळी, साळी, पाटील, मराठा, राजपूत. त्यासाठी शुद्ध बोलता येणं महत्वाचं, आणि ते त्यांचं काम नव्हे. तुम्ही म्हणाल हे जुने आहे, नवीन काळातील बघ दाखव ठीक आहे. दिल दोस्ती दुनियादारी सिरियल सर्वच बघतात. त्यात रेश्मा गोखले, सुजय जोशी, आशू चिरमुटकर, मिनल टिकेकर, ॲना ठोंबरे. आता ही तर आताच्या काळातलीच मुलं आहेत ना. प्रत्येक वर्षी पाडवा पहाटचं सूत्रसंचालन करताना चिन्मय मांडलेकर, स्पृहा जोशी, सोनाली कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, अमृता सुभाष आदी हीच लोक दिसतात. काय इतरांना कोणी मज्जाव केलाय? अहो, उच्चार स्पष्ट नसतील तर चॅनेलवालेही कसे उभे करणार? तरी ब्राह्मणावर सतत अन्याय, अपमान, अत्याचार, अपेक्षा, आरोप. बरं ठीक आहे. इथे म्हणे दादासाहेब फाळकेंपासूनच सर्वांची मोनोपोली चालते. पण मग गायन, वादन, नृत्य, साहित्य, कथा, कादंबऱ्या या ग्रंथ, ललित, प्रवाण चव्हाण, वृत्तपत्रे, दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, वार्षिक, इथे पण तर वनवा आहेच ना. गरज तर पडते आमची, तरी ब्राह्मण वाईट. शिव्या देण्यास सोप्पा समजा, पण म्हणावं एक लक्षात ठेवा. हे ऐकून घ्या, शेवटचं वाक्य. पण म्हणावं एक लक्षात ठेवा, ब्राह्मण हा सगळ्यांचा बाप होता, आहे व भविष्यातही असेल. आम्ही नाही फिरवला, सगळे महाराष्ट्रभर फिरत होता. हे आम्ही चितवलं, आम्ही पाठवले असे मेसेज. आणि अशा वातावरणामध्ये तुम्हाला तरी वाटतं का तुम्हाला मराठा आरक्षण भेटेल? तुम्हाला वाटतं? म्हणजे याबद्दल विचार करा. मुद्दामून तुम्हाला सांगतोय. सगळ्या केसेसचा विषय नंतर, सुप्रीम कोर्टचा विषय नंतर. त्याच्या अगोदर ह्यांची मानसिकता, ह्यांचे हे जे काय मेसेजेस फिरतात, हे काय धमकवण्याची भाषा करतात. आमच्यामध्ये सामील व्हा, आमचं ऐका नाही तर मारून टाकणार, अशा पद्धतीचं वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललंय. त्याबद्दल आपण काय कराल ते सांगा. मग ह्या वातावरणामध्ये जगत असताना आपल्याला आरक्षण कसं भेटेल ह्याही बद्दल तुम्ही सगळेजण विचार करा. आमच्या सतीश चव्हाण साहेबांनी त्या बाजीराव मस्तानी त्या कुठल्या तरी चित्रपटाबद्दल सांगितलं. लगेच त्या लोकांना वाईट वाटलं की अरे असं कसं आमच्या कुठल्या तरी राजाबद्दल लिहितात. लगेच व्हॉट्सॲपवर मेसेजेस फिरायला चालू झाले की असं नाही करू शकत, हे नाही करत. कुठल्या तरी एक गाण्याबद्दल लिह केलास. अहो, काल्पनिक गोष्ट आहे. तो डायरेक्टर, तो कोण, संजय लीला बन्साली, तो बोलतोय की बाबा काल्पनिक आहे, सगळं काय पहिल्यापासून म्हणजे लोकांना मनोरंजन करण्याच्या दृष्टिकोनातून केलेलं आहे. पण लगेच हे लोकांना लागलं, लगेच मेसेजेस फिरवायला लागले. कदाचित उद्या ते चित्रपट बंद पण पाडायला प्रयत्न करतील. अहो, इतके वर्ष तुम्ही इतिहासकार म्हणून बाबासाहेब पुरंदरेंना न टोकता न बोलता
तुम्ही त्यांना महाराष्ट्र भूषण दिला. या संजय लीला बन्सालीने तर फक्त काल्पनिक चित्रपट बनवला हो. तुम्ही तर ह्याला महाराष्ट्र भूषण दिला, त्याचं काय? त्याबद्दल उत्तर काय? त्यांनी तो इतिहास म्हणून तो विकले ना पुस्तक, इतिहास म्हणून महाराष्ट्र समोर आणला. ह्याबद्दल विचार करा. धंदा केला, पैसे घेतले, फुकट्यामध्ये वाटले नाहीत महाराष्ट्र भूषण मिळवण्यासाठी. मग ह्याबद्दल विचार करा. हे आपल्याला जे काही टोमणं मारण्याचं काम चाललंय, ठेचण्याचं काम चाललंय, ह्याबद्दल समाज म्हणून अगर आपण पेटत नसू तर पुढे आरक्षण काय आपल्या घरात घुसून मारतील असं वेळ येईल. याबद्दल तुम्ही सगळ्या जणांनी विचार केला पाहिजे. याबद्दल विचार केला पाहिजे. कल्याण डोंबिवलीची निवडणूक झाली महानगरपालिकेची, काय वातावरण होतं तिकडे? भाषण ऐका एकेकाची, कधी काही नेत्यांची ऐका. प्रत्येक जण विशिष्ट एका समाजाला खुश करण्याच्या मागे आहे. मराठा समाजाला कधी खुश करण्यासाठी काय करायला प्रयत्न करता काय? आत्ताचे राज्यकर्ते काय करतात? प्रत्येक जण बाबासाहेब पुरंदरेला काय बोलतात, त्या सावरकरांना भारतरत्न काय देतात, त्या टिळकांना काय वाह करतात. मग आम्ही काय करायचं? आम्ही वाटी घेऊन बसायची की आज देणार की उद्या देणार? प्रतीच्या आकाशात बघून बसायचं, आज आज बाबा पडेल नाही तर नाही रे, तुझ्याकडे पडला काय, माझ्याकडे नाही पडला, असं बघत बसायचं. अहो, ज्यांनी ब्रिटिशांची 4-4दा माफी मागितली त्या सावरकरांना तुम्हाला भारतरत्न द्यायचं, हे सर्वात मोठे शोकांतिक आहे हो. सर्वात मोठी 4 वेळा माफी मागितल्या ब्रिटिशांची, 4 वेळा माफी मागून पण भारतरत्न भेटत. वा, पत्र पण आहेत माझ्याकडे, असं नाही काय हवेत बोलत आहे. त्यांना भारतरत्न, तुम्हाला भारतरत्न द्यायची आहेत ना, आम्ही देतो ना नाव तुम्हाला. एक झालं, आमचे शाहू महाराज आहेत, महात्मा फुले आहेत, त्यांना द्या भारतरत्न द्यायचं ना, त्यांना द्या. ती नावं का येत नाही तुमच्या तोंडातून? का पत्र देत नाहीत पक्षाचे लोक त्या पंतप्रधानांना किंवा राष्ट्रपतींना? का देत नाही तो? मग हे जे काही घाणेरडं राजकारण आपल्या राज्यामध्ये चाललंय त्याबद्दल विचार करा. आणि त्यानंतर आरक्षणाचा मुद्दा, आरक्षण आपल्या हातात कधी पडणार आहे का, ह्याचं उत्तर तुम्हालाच भेटेल. सर्वात मोठं तर मनोरंजन गमतीचा विषय झाला. त्याच कल्याण डोंबिवली इलेक्शन मध्ये एकदा बघत होतो तर आमच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं भाषण चालू होतं. उद्धव ठाकरे आणि त्यांच्यामध्ये वाद सुरू होता तेव्हा शिवसेना आणि बीजेपी वाल्यांमध्ये. उद्धव ठाकरे म्हणतात की वाघाच्या पंजानी काहीतरी बोलतात, त्याच्या तोंडात काही शोभत पण नाही पण काहीतरी बोलला. आता वाघाचा आणि याचा काय संबंध तो आपल्याला माहित नाही. वाघ हा बाळासाहेबांपुरते ठीक, पण हा पुढे विषयच नाही, हा मांजर विषय पुढे नाही, पण काहीतरी बोलला पुडपुटला. त्यानंतर फडणवीसांनी काय, मी बघत राहिलो, मी खरंच पाणी मागवलं, कॉफी मागितली, परत प्यायला, मला खरंच ऐकलं का काय चुकीचं ऐकलं? फडणवीस काय म्हणतात, दात उघडून जबडा उघडून दात मोजणारी जात आमची. फडणवीस काय, अरे मग आम्ही काय चणे खायचे? सगळ्या मराठ्यांना बेरोजगार करून टाकलं 1 मिनिटामध्ये. फडणवीस नावाचा माणूस बोलतो दात उघडून जबडा उघडून दात मोजणारी जात आमची. विचार करा. अहो, हे असतं ह्या लोकांना, म्हणजे काय हसायचं, रडायचं, काय आत्महत्या करायची हेच माहित नाही होतं मला तेव्हा. मी बोललो सतीश चव्हाणांना फोन करून, ते काय ते धागा बिगा घालतात, आम्हाला पण आणून द्या उद्यापासून. आता तेच काम राहिलंय. दात फोडण्याचा तर कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याकडे गेला, आमचा कॉन्ट्रॅक्ट बंद मराठ्यांचा. ते उगाच छाती बितीत आणून असतात, आमचे 4 बटन उघडे गेलं, तुमचं सगळं दुकान बंद. आता ते करणार 3% वाले, आम्ही 32% बोंबड्या मारणार. 32% वाले फक्त बोंबला मारत राहतात, काय होणार नाही आपल्या लोकांचा. विचार. अहो, असं काय हस्य खेळ चालले हो आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि या परिस्थितीमध्ये हे जे काय राज्यकर्ते आहेत, कोणाच्या तोंडातून ऐकायला मिळत नाही काय होणार काय नाही अशी अपेक्षा नाही. विचार करा. अहो, त्या तावड्यांना मला सांगायचं, मीटिंग काय घेता, समित्यांचा तुम्हाला अध्यक्ष बनवलाय ना,
चला आमच्या राणे साहेबांसारखं आरक्षण देऊन टाका आणि त्याला तुम्हाला ग्रेट मराठा म्हणून आम्ही तुम्हाला संबोधू. हिम्मत लागते. देऊन टाकावं आरक्षण. कशाला विचार करता? मंत्रीपद गेलं तरी चालेल, पण देऊन टाका. हिम्मत दाखवा. आपल्यासाठी लढणारे जे काय होते गेले आता त्यांच्याकडे. काय ते विनायक चाटे, मेटे नाव मी चाटे, विनायक मेटे बिटे विषय नाही. जिथे मिळे तिथे चाटे. पहिले काँग्रेस राष्ट्रवादी चाटून झाली, ते साफ झालं. उरलंय का बघितलं नाही. आता ह्यांची हे थोडं मोकळं फ्रेश वाटतंय थोडं. आता ऐकतो आता काय ते मंत्रिमंडळाचा काय विस्तार होणार आहे. शिवाजी महाराजांचे काही स्मारक उभं राहणार आहे. त्यांचा ह्यानं अध्यक्ष केलंय. त्याला काहीतरी मंत्री पद भेटतील. हे आपले कडक मग झाले, गडावर जाणार मग एकदाच. मग काही चिंता नाही. आमचं आरक्षण गेलं डब्यामध्ये. मग निर्लज्ज सारखे आमचा तो भाऊ चांगला बोलला. निर्लज्ज सारखे महाराष्ट्र भूषणच्या पहिल्या रांगेत बसलेले. डोक्यात होतं एक कोणीतरी हातात काय दिला असतं घोडा बिडा, सगळेचे सगळे साच असा उतरवले असतं त्यांच्या डोक्यामध्ये. लाज वाटली पाहिजे तिथे बसताना. अशा लोकांकडून आपण अपेक्षा करायची आरक्षणाची? विचार करा. कोणतरी साहेब ह्याची चिंता आम्हाला आहे. मला ह्याची चिंता आहे की ह्या लोकांकडून, अशा राज्यकर्त्यांकडून आपण अपेक्षा ठेवायची का? हे लोक आपल्याला देणार आहेत का? मागून मागून आपण थकून जाऊ, मागून मागून आपले मुलं मोठी होतील, तरी पण आरक्षण मिळण्याची कुठलीही इच्छाशक्ती ते कुठल्याही पद्धतीचे चिन्ह ह्या राज्य सरकारमध्ये तरी मला दिसत नाही आणि मिळणारी नाही. अहो एक साधा आरक्षण या मुद्द्यावर, फक्त आरक्षण या शब्दावर ती बिहारची निवडणूक फिरली. विचार करा. फक्त आरक्षण या शब्दावर एक कुठलं तरी स्टेटमेंट RSSच्या मोहन भागवतजींनी दिलं आणि त्या एका स्टेटवर पुरीची पुरी निवडणूक फिरली. म्हणजे आरक्षणाच्या या मुद्द्यावर किती ताकद आहे ह्याबद्दल आपण सगळ्या जणांनी त्याची जाणीव ठेवली पाहिजे. पण तरी पण तुम्ही ह्याचा पण अभ्यास करा, विचार करा तुम्ही सगळेजण. पत्रकार मित्रांनी पाहिजे तर माझ्या ज्ञानात भर पाडाव की ते स्टेटमेंट दिल्यानंतर भाजपच्या असेल, RSSच्या असेल, एकही नेत्यांनी स्पष्टीकरण दिलं नाही की आमच्या तोंडातून जे वाक्य आलं ते चुकीचं होतं. असं कोणीही स्पष्टीकरण दिलेलं नाही अजूनपर्यंत. म्हणजे ह्यांचे जे सर्व आहेत तेच अगर बोलत असतील की आरक्षणाबद्दल विचार करायला लागेल, तर तुम्हाला आणि आम्हाला आरक्षण भेटणार आहे का याबद्दल जरा विचार करा. अहो तोच माणूस बोलतोय जो ह्यांचा बाप आहे, तोच बोलतोय का बाबा आरक्षण चला विचार करू. त्याच्यानंतर स्पष्टीकरण पण देत नाही आणि आपण थांबलोय. आज भेटेल उद्या भेटेल. बघा मग ह्याबद्दल आपण काय करणार आहात ते तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे. फक्त असे गप्प बसणार आहात, फक्त काय होण्याची वाट पाहणार आहात की जसे कोकाटे साहेबांनी सांगितलं पेटून उठणार आहात? ह्याबद्दल तुम्ही मला सांगा. कारण आज काळाची गरजच ती आहे. ह्या सरकारला तरी दखल घेतल्या, या सरकारने आपली दखल घेतल्याशिवाय आपल्याला काय आरक्षण भेटत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. भेटणार नाही तोंडावर सांगून जातो, स्वप्नामध्ये बसू नका. ह्यांची वाट पाहत बसाल ना तर कधीही तुम्हाला आरक्षण भेटणार नाही. का फिरतोय महाराष्ट्रामध्ये, का लोकांची भेटतोय, चर्चा करतोय? आमदार आहे, जाईन मतदारसंघामध्ये, होईल काय ना काहीतरी चांगलं. पण नाही, मी माझ्या समाजासाठी मला काहीतरी करायचं आहे. ज्या समाजामध्ये मी जन्म झालोय, माझा जन्म झालाय, त्या समाजाची मी बांधील आहे. त्या समाजाची पुढची पिढी घडवणं, त्या पुढच्या पिढीसाठी मेहनत करणं हे माझं प्रमुख कर्तव्य आहे. हे स्वीकारून मी आज मैदानात उतरलो, हे तुम्ही लोक लक्षात ठेवा. हे स्वीकारून उतरला. 2-3 दिवसा अगोदरच सकाळ वृत्तपत्रामध्ये एक बातमी वाच, जवळजवळ 1600 विद्यार्थ्यांना कुठेतरी परभणी लातूरच्या या भागामध्ये किंवा राज्यभरातले टोटल 1600 का 1700 विद्यार्थी, तिथून बातमी आली टोटल 1700 विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणामध्ये यादी मराठा आरक्षणामध्ये त्यांना लाभ मिळणार होता. पण ते ह्या सगळ्या केसेसमुळे किंवा प्रशासनाच्या अडचणीमुळे
आज ते सगळेचे सगळे मुलं बेरोजगार झाले अशी ती बातमी आलेली आहे. ही अवस्था आहे आमच्या तरुणांची. आणि असंच हे बेरोजगारांचा आकडा हा वाढत जाणार, हा लक्षात ठेव. दुष्काळ, महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलाय. मी तुम्हाला सांगतो दुष्काळाचं सर्वात मोठं उत्तर हे आरक्षणाचं आहे. हे मी तुम्हाला आज सांगतो. राज्य सरकारने आरक्षण द्यावं. अहो, कुटुंबातला एक व्यक्ती, मोठा भाऊ अगर शेती करत असेल, दुसऱ्या भावाला किंवा बहिणीला तुम्ही आरक्षणाच्या निमित्ताने अगर नोकरी दिली तर त्याचं कुटुंब उभं राहील आणि आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. एक लक्षात, आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. 90% समाज आज आपला शेती करतो. शेती करणारा आपला समाज आहे. त्या समाजासाठी उभं राहण्यासाठी, आत्महत्या कमी करण्यासाठी आरक्षण देणं ही काळाची गरज आहे. पण मागत राहिलो ना, काही मिळणार नाही. हे परत परत तुम्हाला पेटून उठवायला लागेल. हे लोकांना दखल घ्यायला लावायला लागेल. हे लोकांना एकदाच सांगायला लागेल की आमच्या अंगावर आलात तर तुम्हाला परत जायला देणार नाही. किंवा मराठ्यांना आरक्षण तुम्ही दिलात नाही तर 2019ला महाराष्ट्रामध्ये कमल फुलणार नाही असं सांगण्याची हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे. एवढा दम तुमच्यामध्ये असला पाहिजे. ताकद तुम्ही एकजूट व्हा, एकत्र आहात. स्टेजवर काय भांडता हो, भाषण देण्यासाठी काय भांडता? माझी वेळ घेऊन टाका, माझा फोटो घेऊन टाका, मला काय फरक नाही पडत. मी सांगितलेलं फोटो बॅनरला फक्त महाराजांचा फोटो लावा आणि कार्यक्रम सुरू करा. फोटो बिटो राहून दे बाजूला. सगळ्यांना सत्कार वित्कार करत राहू दिवसभर. एकदा मराठ्यांना आरक्षण मिळू, या तरुण तरुणींच्या हाताला 2 हाताला नोकऱ्या देऊ आणि मग आयुष्यभर सत्कार करत राहू. आपल्याला त्या गोष्टीची चिंता नाही. हे लक्षात. पहिला हातात घेतलेली जबाबदारी पूर्ण करू. हातात घेतले जर हार तुरे हे सगळे नंतर आयुष्यभर भेटतील आणि नाही भेटली तरी त्याची चिंता नाही. पण हातात घेतलेली ही जी जबाबदारी आहे ती पूर्ण केल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही, अशी शपथ तुम्ही लोकांनी याद घेतली पाहिजे. हे जे काही नालायक लोक आज राज्यकर्ते म्हणून बसले, हे काय असे जे मेसेजेस जे पाठवतात, जे तोंडावर आपल्याला चितवतात, त्याबद्दल तुम्ही पण तुमची धार दाखवण्याची गरज आहे. कोणी असं बोलला, कोणी आपल्याला अंगावर आला तर आपल्या या महाराष्ट्रावर पहिला अधिकार आपला आहे हे सांगण्यासाठी पण तुम्ही तयार असला पाहिजे. एवढी धार तुमच्यामध्ये असली पाहिजे. मराठा फक्त बोलून होत नाही हो. महाराजांचा फक्त बिल्ला लावून को महाराजांचा मावळा होत नाही. टीका लावला, आपले हात फुगवले म्हणजे काय महाराजांचा मावळा झाला नाही. तसं वागायला लागतं. महाराजांचे गुण आत्मसात करायला लागतं. अहो, 32% मराठा समाज महाराष्ट्रामध्ये असून पण आणि बहुजनांची ताकद आपल्याकडे मिळाली तर 70% आपण एकत्र असताना पण हे 3% वाले जे येऊन आपल्या अंगावर जे नाचतायत ना, त्यांना अगर तुम्ही वेळेत गप्प बसवलं नाही तर पुढचा काळ किती अंधाराचा असेल ह्याबद्दल तुम्ही सगळेजण विचार करा. हे वातावरण होतंय महाराष्ट्रामध्ये. आपल्या सभा, आपली माणसं मारली जात आहेत, सभा उधळली जात आहेत, मेसेजेस पाठवले जात आहेत आणि दाखवले जात आहेत की तुम्ही बोललात तर एक लक्षात द्या, आम्ही सरकारमध्ये आहोत, सत्तेमध्ये आहोत, तुमचं उद्या काही करू असं तोंडावर सांगतायत. म्हणून आपण ह्याबद्दल काय करणार आहात हे तुम्ही मला ह्या मेळाव्याच्या माध्यमातून सांगा. हे विचारण्यासाठी, हे ऐकण्यासाठी तुमच्याकडे आलोय. कारण का शेवटी तुमची साथ मिळाली तर मग ह्या सरकारला आम्ही झुकवल्याशिवाय राहणार नाही. एवढं तुम्हाला आजच्या दिवशी मी तुम्हाला शब्द. तुम्ही फक्त साथ द्या, एकत्र राहा, एकत्र राहा. जी काही इंग्रजांची आपल्याबद्दल समज होती ते हे मराठ्यांना तोडा फोडा, डिवाइड अँड रूल करा, ती समज पुसून टाका. आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला उत्तर द्यायचंय. त्यांना सांगायचं की नाही तुमच्यासाठी आम्ही लढू. त्या आई वडिलांसाठी लढायचंय. त्यांनी कष्ट करून आपल्या मुलांना शिकवलं आणि जेव्हा तो मुलगा किंवा ती तरुण किंवा तरुणी जेव्हा कॉलेजमध्ये जातात, मोठ्या रांगेत उभं राहतात आणि जेव्हा त्यांचा नंबर लागतो आणि नंबर लागल्यानंतर तो खिडकीच्या मागे बसलेला बोलतो की ऍडमिशन क्लोज, आणि बाजूला उभा असलेला कमी टक्के मिळून पण आरक्षणामध्ये नाव असलेला मुलगा ऍडमिशनची स्लिप घेऊन जातो. त्या तरुण तरुणींसाठी आपल्याला मैदानासाठी मध्ये उतरायचं. एक लक्षात घ्या, त्या तरुण तरुणींसाठी उतरायचं. म्हणून ही मराठा आरक्षण किंवा आरक्षण ही काळाची गरज आहे. सगळे नेते फेते सगळे राहून दे बाजूला. मी पण तुमच्यासारखा आहे. तुम्ही फक्त मेहनत करा. तुम्ही रक्त पाडण्याची वेळ आली
तर तुम्ही एक लक्षात ठेवा, पहिलं थेंब हे नितेश राणेचं असेल, हे तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा. कधी तुम्हाला एकटा सोडणार नाही, एकटा सोडणार नाही. खांद्याला खांदा लावून काम करणार. कुठेही तुम्ही कमी पडत असाल तर तुम्हाला मैदानामध्ये ताकद देण्याची जबाबदारी ही माझी असेल की आमची असेल, हे तुम्हाला आजच्या प्रसंगी मी सांग. म्हणून आपल्याला जास्त वेळ न घेता आज हा मेळावा हे आपल्याला ताकद देण्यासाठी आहे. भाषण किंवा व्याख्यानासाठी हा मेळावा नाही. तुम्हाला तुमच्याशी बोलण्यासाठी, तुम्हाला सांगण्यासाठी आलोय की पुढे आम्हाला तुमची गरज आहे, मला तुमची गरज आहे. जेव्हा एकदा हाक मारीन मराठा आरक्षणासाठी आणि जेव्हा महाराष्ट्र पेटवण्याची वेळ येईल तेव्हा तुम्ही फोन करण्यासाठी किंवा हाक मारण्यासाठी थांबू नका. जिथे असाल, ज्या गावात असाल, ज्या जिल्ह्यात असाल, तिथे पेटून उठा आणि मराठा आरक्षणासाठी ताकद द्या, हे सांगण्यासाठी तुम्हाला आलेलो आहे. कारण आज अगर आपण लढलो नाही, आगे बढ़ायचं आधी ते उभा आहे, आगे बढ़ायचं आधी ते उभा आहे. पहिला ऐका, मग आगे बढू, आपण एकत्र आगे बढू. म्हणून तुम्ही फक्त एकत्र राहा, खांद्याला खांदा उभं लावून हे करा. कुठे काही तुम्हाला अडचण वाटली, कोणी काही गैरसमज पसरवले, कारण का हे जे 3% वाले आहेत ना, गैरसमज पसरवण्यामध्ये बाप, आपण ताकदीमध्ये बाप, शक्तीमध्ये बाप, ते युक्तीमध्ये बाप. आपण जेव्हा युक्ती लावायला लागलो तर हे घरातून बाहेर निघतील, हे तुम्ही लक्षात ठेवा. महाराजांचं सर्वात मोठं गुण कुठलं होतं? महाराज युक्ती तिथे युक्ती आणि शक्ती तिथे शक्ती लावायचे. म्हणून आज आपण त्यांना महाराज आणि शिवराय म्हणतो आणि आपण त्याला मानतो. तो गुण आत्मसात करा. त्या गुणांना आत्मसात करून आपण मैदानात उतरा आणि मग तुम्हाला दिसेल की पुढची पिढी की पुढचा काळ या राज्य सरकाराला पण कळेल, जे काय समाजकंटक आहेत, जे आपल्या छातीवर थाणून उभे राहून तिथे आमच्याशी बोलतात, हे मेसेजेस पाठवतात ना, त्यांची परत हिम्मत कधी होणार नाही. त्यांना सांगा की तुम्ही इथे आहात तर आमच्या मर्जीने आहात. तुम्ही तुमच्या मेसेज, तुमचा फोन तुमचा असेल, पण मेसेज कुठला टाईप करायचा ही मर्जी आमची, हे सांगण्याची हिम्मत तुमच्यामधली असली पाहिजे. एक लक्षात ठेवा. म्हणून असं वातावरण दरारा असलाच पाहिजे, आदरयुक्त भीती असलीच पाहिजे. उगाच गप्प किंवा बसून आपल्याला मारायला येतात का ह्याच्यासाठी वाट पाहू नका. म्हणून आपल्याला सांगेन की या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्यासारख्या माझ्या सहकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भेटून फार आनंद आहे. पण आपल्याकडून माझ्या अपेक्षा आहे, आपण ही आपला हा आपला संघर्ष, हे एक संघर्षाची हा एक प्रवास आहे. जेव्हा आपल्याला हाक मारीन आपण निश्चित पद्धती तिथे याल अशी अपेक्षा आज निमित्ताने व्यक्त करतो. आणि जाण्या अगोदर तुमची रजा घेणार नाही. पण महाराज जेव्हा युद्धावर जायचे, जे घोषणा देऊन युद्धावर जायचे आणि शत्रूवर आक्रमण करायचे, ती घोषणा देऊन आपले 2 शब्द संपवीन. माझ्या मागे एवढा ताकदीने बोला की फडणवीसाची खुर्ची हल्ली पाहिजे आणि त्याला कळलं पाहिजे की जबडा उघडून दात मोजणारा हा फक्त मराठाच असतो, हे त्याला लक्षात केलं पाहिजे. हर 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 हर. धन्यवाद.